नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण तूप बनवायला घेणार आहे. त्यासाठी साईचा डब्बा 2 ते 4 तास बाहेरच काढून ठेवलेलं होतं. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे. साई मिक्सरमध्ये पिळून घेतल्यानंतर त्याचं छान लोणी बनवून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता साईचं लोणी बनवून घेतलेलं आहे. कोमट पाणी करून घ्यायचं आहे. जास्त गरम न करता हलकस कोमट पाणी करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात कोमट पाणी टाकून ते धुवून लोणीमध्ये टाकून लोणी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 2 ते 3 वेळा लोणी आपण धुवून घेणार आहे. लोणीचा छान गोळा करून घ्यायचा आहे. ते एका भांड्यात आपण काढून घेणार आहे. लोणी धुवून झाल्यानंतर जे काही पाणी उरलेलं आहे ते पाणीचं आपण ताक किंवा कढी करू शकतो. लोणीचं पाणी कडवट असेल तर ते टाकून न देता आपण ते झाडांना पाणी टाकायचं आहे, म्हणजे झाडांना खत चांगलं मिळतं. लोणी 2 ते 3 वेळा छान धुवून घेतलेलं आहे. आता पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपण गॅसवर पातेलं ठेवायचं, म्हणजे लोणी छान गरम झालं की आपोआप वितळते आणि गॅस मंद आचेवर ठेवून आपण तूप बनवायला घ्यायचं आहे. नाहीतरी मोठा गॅस ठेवला तर आपलं लोणी आपलं ओतून जाईल. त्यामुळे गॅस मंद आचेवरच ठेवून आपण तूप बनवायला घेणार आहे. लोणीचं तूप बनवायला कमीत कमी पाऊण तास तरी लागणार आहे. ते अधूनमधून आपण हलवूनच घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपलं छान असं तूप बनत आहे. जर तुम्हाला तूप दाणेदार हवा असेल तर त्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे तूप छान दाणेदार बनतं. तुपाची बेरीला ब्राऊन कलर आला की तूप झालं म्हणून समजायचं. आपलं तूप झालेलं आहे.